पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02180 24 22 45। छत्रपती संभाजीनगर शहरात मुख्यमंत्री आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यामुळे पोलीस यंत्रणा बंदोबस्तात व्यस्त असल्याचा फायदा घेत एका अट्टल चोरट्याने चक्क पोलीस कोठडीतून पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। खूप भूक लागली होती असं अजब कारण देत हा आरोपी पळून थेट आपल्या घरी पोहोचला आणि पोटभर जेवण करून गाढ झोपला। या घटनेमुळे पोलीस दलामध्ये एकच खळबळ उडाली होती। या प्रकरणी वरिष्ठांनी संबंधित कर्मचाऱ्यांकडून माहिती मागवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरामध्ये दोन चोरटे प्रवाशांची मोबाईल बॅग हिसकावून पसार झाले। या घटनेनंतर गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले होते। यामध्ये अभिषेक भैया उर्फ गोरखनाथ भूमकर, सोमनाथ उर्फ सोनू नरोडे या दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या। आरोपी पोलीस ठाण्यात होता। याच वेळी शहरात VIP बंदोबस्त असल्याने पोलीस ठाण्यातील बहुतांश कर्मचारी बंदोबस्तात तैनात होते। रात्री अटक केली त्यावेळी अभिषेक हा नशेत होता, मात्र त्याची नशा उतरताच त्याला भूक लागली। यावेळी त्याने पोलिसांना साहेब मला भूक लागली आहे असं म्हणत जेवणाची मागणी केली, मात्र पोलीस ठाण्यात अपुरं मनुष्यबळ असल्यामुळे त्यांच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही। याच संधीचा फायदा घेत अभिषेकने पोलिसांची नजर चुकून ठाण्यातून धूम ठोकली। गेल्या काही दिवसापासून शहरामध्ये गुन्हेगारी तोंड वर काढतीये। खून, मारामाऱ्या यासारख्या घटना सातत्याने घडत आहेत। अशातच पोलिसांच्या तावडीत असलेला आरोपी पसार झाल्याने एकच खळबळ उडाली। दरम्यान काही वेळानंतर कोठडीत असलेला आरोपी गायब झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले। त्यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली। तो कुठे गेला असेल याचा अंदाज घेत पोलिसांनी तातडीने त्याच्या मुकुंदवाडीतील घराकडे धाव घेतली। तिथे पोहोचल्यावर पोलीसही चकित झाले, कारण कोठडीतून पळालेला अभिषेक घरात शांतपणे जेवण करून गाढ झोपला होता। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।